नमस्कार, मी बापू गायकवाड. इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी 2024 राज्यसेवेची जाहिरातीबद्दल थोडं अपडेट आलेलं आहे. या अपडेटमध्ये फॉर्ममध्ये कोण बदल करू शकते याबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. ज्यामध्ये ही राज्यसेवा फॉर्ममध्ये कोण, कसा आणि कधी करू शकतो बदल याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं आपल्यासाठी ह्या 2 महिन्यात तयारी करायची आहे. तुमची ऑलरेडी तयारी चालू असेलच, पण ह्या 2 महिन्यात तुम्हाला जर परत एकदा ह्या सगळ्या टॉपिकला, ह्या सगळ्या सब्जेक्टला मला जर रिव्हिजन द्यायची असेल आणि व्यवस्थित समजून घ्यायचं असेल, प्लस ज्या ज्या विद्यार्थ्यांना जो विषय अवघड वाटतो त्या विषयातले काही टॉपिक अवघड वाटत असेल तर लगेच इग्नाइटची ह्या बॅचला जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला सगळी रेकॉर्डेड बॅच आहे. 5,999 प्लस जीएसटीचे. इग्नाइटचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरला कॉल करा. याबद्दल थोडक्यात माहिती घेत असताना कंबाईनची पण जाहिरात येणार आहे, त्याची सुद्धा बॅचेस आपल्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्टार्ट झालेल्या आहेत. मी या संदर्भात सुद्धा माहिती घेऊ शकता. आज मी 2024चं नोटिफिकेशन आहे, यामध्ये सांगितलेल्या महत्वाच्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो की फॉर्म मध्ये बदल कोण करू शकतो, कसा करू शकतो आणि कधी करू शकतो. यामध्ये बघा, एक महत्वाचा निर्णय झालाय, म्हणजे डेट फायनल झाली तुमची एक्झामची. ती आहे शनिवारी 6 जुलै 2024 ला आहे आणि जागा वाढून त्या आल्या 524 आल्या. टोटल सुरुवातीला जर बघितलं तर 16 संवर्ग होते, आता 6 संवर्ग वाढले, टोटल 22 संवर्ग आलेले आहेत. ते कोणते कोणते पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो. ओके, आता यामध्ये ओपन एज लिमिट बघा, कोण कोण फॉर्म परत भरू शकतो, तर त्यातला पहिला मुद्दा आहे ओपनचा जो विद्यार्थी असेल, ज्या विद्यार्थ्याचं एज लिमिट, म्हणजे ओपनचा एखादा विद्यार्थी असा असेल की ज्याने फॉर्म ओपन जनरल मधून भरला असेल तर हा विद्यार्थी फॉर्म भरण्यामध्ये बदल करू शकतो. पहिला मुद्दा. ओपनचा असा विद्यार्थी असेल की ज्याने फॉर्म भरला नव्हता. का भरला नव्हता? कारण एज बार झाला होता. मग असा जो विद्यार्थी आहे तो सुद्धा फॉर्म भरू शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, असा विद्यार्थी जो ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला त्यांनी, का? कारण त्याचं एससीबीसी सर्टिफिकेट निघत नव्हतं, तर ईडब्ल्यूएस मधून त्याला जर एससीबीसी मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आता लक्षात घ्या, एससीबीसी सर्टिफिकेट कोणासाठी लागू आहे? ओपन मधला असा कॅन्डिडेट आहे ज्याचं आपण त्याला म्हणतो मराठा कॅन्डिडेट आहे, त्याच्यासाठीच हे लागू करण्यात आलेलं आहे. तोच उमेदवार एससीबीसी मधनं फॉर्म भरू शकतो. आता एखाद्या उमेदवाराने ओपन मराठा असून सुद्धा ओपन ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असेल तर हे चुकीचं आहे, कारण मराठ्यांसाठी हे सेपरेट आरक्षण आलेलं आहे. त्यांनी इथूनच फॉर्म भरावा. उर्वरित जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत ते ईडब्ल्यूएस मधून जाऊ शकतात. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की एससीबीसी मधून फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे ते पण लागणार आहे. जी फॉर्म भरण्याची अंतिम डेट आहे त्या डेट पर्यंतचं हे सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर अदर कॅटेगरीच्या उमेदवारांना फॉर्म मध्ये बदल करता येईल का? तर नाही, त्यांना काहीच बदल करता येणार नाहीये, ते ऍज इट इज राहणार आहे. पण असाही उमेदवार असू शकतो ज्याने फॉर्म भरलाच नव्हता, तो ओपन मधून आहे, एज मध्ये पण बसत होता पण फॉर्म भरलाच नव्हता, तो सुद्धा उमेदवार आता फॉर्म भरू शकतो. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर असे उमेदवार ज्यांनी फॉर्म भरले नव्हते पण ते कॅटेगरी जर असतील तर ते उमेदवार ओपन मधनं फॉर्म भरू शकतात. लक्षात घ्या मला काय म्हणायचंय, ओपन मधनं फॉर्म भरू शकतात. ओपन जनरल मधून सुद्धा फॉर्म तुम्हाला भरायला कदाचित अडचण येणार नाही. एकदा मी पण चेक करतो, पण तुम्ही चेक करा, त्याच्यात तुम्ही फॉर्म भरता येऊ शकतो. सो तुम्हाला सुद्धा संधी आहे, फक्त ओपन मधूनच फॉर्म तुम्ही भरू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींची अपडेट मी तुम्हाला दिली आहे. अजून काही शंका असेल तर मला कळवा. त्याचं नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं तर 2 नंबरचा पॉईंट तुम्हाला सांगतो बघा. त्या 2 नंबरच्या पॉईंट मधला पॉईंट ए आहे, अराखीव खुला उमेदवार फॉर्म भरू शकतो. काय? मूळ जाहिरातीत अनुसरून अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक राहील. आता हा मुद्दा जर लक्षात घेतला, ए आणि हा मुद्दा आहे बी, तर हे 2 उमेदवार आहे, ओपन राखीव, ओपन जनरलचे आणि ईडब्ल्यूएसचे हे 2. आणि तिसरा उमेदवार कोण आहे? तर जे उमेदवार जे मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलपणे कारवाई करण्याची आवश्यक आहे. आता मी परत रिपीट करतो, जगाशी म्हटलं की ओपनच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल नव्याने, पण नाही, त्यांना भरता येणार नाही. तो मुद्दा इथेच क्लिअर झालाय. ज्यांनी फॉर्म भरलेला आहे असे 2 उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात, ए आणि बी. आणि तिसरा ज्याचं वयाधिक झालंय, वय जास्त असेल तर तो फॉर्म भरू शकतो एससीबीसी मधला. असे 3 उमेदवार ते फॉर्म भरू शकता. मग असा जर तुमचा प्रश्न असेल की सर ओपनचा विद्यार्थी ज्याने फॉर्म भरला असता तो भरू शकतो का? आता तर तो भरू शकत नाही. 3च उमेदवार भरू शकतात. कोणते कोणते? ओपन जनरलचा, ओपन ईडब्ल्यूएस मधून भरलेला आणि वयाधिक झाला असे 3 उमेदवार फॉर्म भरू शकतात.
फॉर्म भरण्यासंदर्भात त्यांनी नोटीस दिली आहे बघा. काय करायचंय तुम्हाला माय अकाउंटवर जायचंय, तिथून लिंकवर जायचंय आणि मग क्वेश्चन वरती क्लिक केलं की पुढे एक विंडो ओपन होणार आहे. त्या विंडोमध्ये सगळी माहिती व्यवस्थित भरायची. माहिती भरत असताना तुमच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि एनसीएल बरोबर असणं सुद्धा गरजेचं आहे. ह्या दोन गोष्टी असेल तर डिटेल माहिती भरायची आहे आणि फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. सो हा फॉर्म कधीपर्यंत सबमिट करायचा आहे बघा. डेट दिली 9 मे पासून 24 मे पर्यंत, म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे. 15 दिवसांचा कालावधी आहे. एससीबीसी सर्टिफिकेट नसेल, एनसीएल नसेल तर लगेच काढून घ्या. हे दोन्ही डॉक्युमेंट तुमच्या बरोबर ठेवा आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इथे जाऊन अप्लाय करा. ओके. ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनाच मात्र अप्लाय करता येईल. नव्याने कोणी भरता येणार नाही. फक्त वयाधिक उमेदवार मात्र फॉर्म परत एकदा नव्याने भरू शकतो. या दोन गोष्टी अपडेट लक्षात घ्या. त्याचबरोबर इग्नॅटच्या बॅचेस बद्दल तुम्हाला नक्कीच युट्यूबवर तुम्हाला लेक्चर बघायला मिळतील. ह्या बॅचेस अगदी प्रॉपर चाललेल्या आहेत. पूर्ण टीम एकदा तुम्हाला प्रॉपर गायडन्स करते. हे पूर्ण टीमचे लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे. जाऊन एकदा चेक करा. जर तुमच्या मार्कांमध्ये वाढ होत असेल तर लगेच ही बॅच जॉईन करा. 5,990 आपलं जीएसटीची बॅच आहे. काही शंका असेल तर इग्नॅट अकॅडमीच्या खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.